ओम नमो आदेश भक्तांनो, शिवभक्तांनो, जय महाकाल सर्वांना. नाथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज व्हिडिओ आणलेला आहे तो धर्मनाथावरून व्हिडिओ तयार करायचा आहे. 31 जानेवारीला धर्मनाथांची धर्मबीज आहे. तर गुप्त नवरात्र पण त्या दिवशीच आलेली. ज्याला अनुष्ठान करायचं त्यांनी अनुष्ठान करा. ज्याला काय ग्रंथ वाचायचे त्यांनी ग्रंथ वाचा. नाही ग्रंथ वाचण्यात झालं तरी 34वा अध्याय वाचा, 40वा अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा. संध्याकाळी भजन करा, जागर करा धर्मनाथांचं. त्यांना दान धर्म करा. गोरगरिबांना, घरच्या आईवडिलांचं पूजन करा. गोरक्षनाथांनी हा सांगितलेलं आहे का जो काय त्या धर्मबीजीच्या दिवशी दान धर्म करीन त्याला कधीच कमी पडणार नाही. त्याच्यावर कर्ज जरी असलं तर फिटून जाईल, त्याचे दारिद्र्य निघून जाईल. तर ही धर्मबीज ज्या वेळेस गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ विक्रमराजाच्या राज्यामध्ये गेले होते त्यावेळेस सर्व गावातले लोक म्हणायचे, विक्रम राजा खूप दयाळू मायाळू. विक्रम राजा जर गेला तर आमचं कसं होईल. गोरक्षनाथांनी सांगितलं गुरूंना का गुरुजी विक्रम राजाचा मुलगा नाही, काय नाही, त्या राजा कोणी नाही त्याच्या राज्यावर बसायसाठी. तर मग आता तुम्हाला असं करावं लागेल, विक्रम राजा जर गेले तर सगळं हे दुसरं राज्य येईन आणि हे राज्यातलं सगळं लुबाडून घेऊन जातील. तर तुम्हाला सांगितलं काय म्हणले गुरु. मग का गुरूंना सांगितलं, गुरु तुम्ही आता विक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा, तवर मी तुमचं रक्षण शिवालयामध्ये करीन. तर गोरक्षनाथांनी जोपर्यंत रेवतीला मुलगा होऊस तर मच्छिंद्रनाथांचं धड ही शिवालयामध्ये सांभाळलं होतं. तर मच्छिंद्रनाथांनी रेवतीला ही सर्व सांगितलं, माझ्यापासून तुझ्याकडं माझ्या अंशपासून तुला मुलगा होईन, त्याचं नाव धर्मनाथ ठेवावं लागन आणि त्याला नाथपंथाची दीक्षा घ्यावा लागन. तर ती हो म्हणली. मग तिने धर्मनाथ झाल्यानंतर तिने सांगितलं सर्व त्या धर्मनाथाला तर तुला असं करावं लागन बाबा. तसं त्यांनी त्या मुलाने ऐकलं. नंतर मग ती मुलगा झाल्यावर 12 वर्षाचा मुलगा झाला. त्यांना दीक्षा दिली मग गोरक्षनाथांनी. आणि नंतर मग ते परत अडबंगीनाथाकडे आले. अडबंगीनाथांना त्यांची पूर्ण झाली तपश्चर्या. मग गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि चरपटीनाथ हे परत अडबंगीनाथ पशी आले. अडबंगीनाथांना त्यांना दीक्षा दिली. परत अडबंगीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ परत गेले धर्मनाथकडे. तर धर्मनाथाला 2 दीक्षा दिलेल्या आता, एक योगी एक जोगी. जोगी म्हणजे सुख समाधान राज्यावर बसायचं, म्हणजे हे सगळं प्रकारचं. तर फक्त नाथामध्ये धर्मनाथांना ही 2 दीक्षा दिलेल्या आता, एक योगी आणि एक जोगी. त्यामुळं वर्षाला ज्या दिवशी त्यांना बीज मंत्र दिलेला त्यांनी दीक्षा दिलेली आहे आणि त्या वर्षी त्या तिथीला लोक काय करतात, आदली थित कोणी पकडतं, पुढची थित पकडतं, पण सूर्य उगवता थित ही एकदम चांगली असते. त्याच्यामुळं धर्मबीजीच्या दिवशी जो दान धर्म करीन, वस्त्रदान करीन, पैशाचं दान करीन, गोरगरिबांना दान करीन, तो सगळ्यात भाग्यवान. त्याचं दारिद्र्य जाईन, त्याच्यावर कर्ज उतरतं. आणि कधी बी लई नाही झालं थोडं का व्हायना पण धर्मबीजीच्या दिवशी अन्नदान झालं पाहिजे किंवा दान झालं पाहिजे. ही गोरक्षनाथांनीच सांगितलेलं आहे. धर्मबीजच्या दिवशी जो दान करीन त्याचं दारिद्र्य नाहीसं होईल किंवा कर्ज असलं तर कर्ज नाहीशी होईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.